तर भावांनो आपल्या नवीन ब्लॉगची सुरुवात करतो. रानात चाललोय, कांदा काढायला चालू आहे तिकडं. हे जे पुढं दिसतंय ती एक ढीग घालून ठेवलेला आहे. इथे एक ढीग आहे, पलीकडे एक आहे. कांदा काटायला बी चालू आहे, जेवढा काढते तेवढाच काटायला चालू आहे. हे गव्हाच्या रानात समजा जाळलंय, घास पण आलाय कापायला. तिकडे टँकर उभा आहे, एक टँकर भरून द्यायचा आहे. एक टँकर भरून मोटर चालू करायची, तिथे कोणच नाही त्यावर टँकर भरून देतो. मशीन यायला लागली म्हणून आंघोळ पण केली नाही. मशीन येते, मशीन आल्यावर गहू उपणायचा आहे आणि हरभरा पण करायचा आहे. तुम्हाला टँकर पण जाऊन भेटतो टँकर भरताना. आलोय, आंघोळ केली. मशीन काय यायची नाही, मशीन यायची 4-5 वाजता. आता आंघोळ केली, आता जेवायचंय. आत्ते आलेले आहेत, त्या वर्षून आता आलेले आहेत. ह्याला काय बस वाटत नाही ग, म्हणून आत्या काम करत बसल्यात. आता जेवण करतो, जेवण करून तुम्हाला भेटतो. कांदा व्हायला गेल्यावर डायरेक्ट इसलेवी आलेला आहे. देवाच्या पाया पडून आपलं जेवण करू, समजा बाहेर घेऊ. जेवण करून आता कांद्याच्या रानात गेल्यावर भेटतो तुम्हाला. बरं यात काय काय टाकायचं आता? साखर, साखर तर बाबा आम्ही करायला चक्कोचा रस, आपलं ज्यूस रस आलं. आता सारखं रस पिऊन रस झालं, त्याचा रसच झाला. थोडी साखर किती टाकू त्या? अर्धा कप साखर, चतकोर झाला अर्धा. पाणी ओके मध्ये होते समजा. झाल्यावर असं दिसते, गलासात ओतून दाखवतो. आमच्या आत्याला काही काम नाही, करून देते. आत्या एक नंबर झालाय. आणि एक बांध काढायचा. संध्याकाळी आल्यावर अरे गोतून घे वाटी पिढी जण पी. एक नंबर लागत आहे. घेऊन आई आतनं घेऊन येईन पी. ज्यूस पिऊन आलोय आताच. इथे कांदे ठिकी उचलायला चाललोय. बाय चिठ्ठी समधी भरली ती, इथं चिचा पडले ते समजा गोळा करून ठेवलेले इथंच आहे. द्या आई ही कांदा काढतात. ज्यूस पिल्यावर एक नंबर गार वाटायला लागलंय. बाहेरला रस आणायचा आहे, रस आणायला चाललोय. समजा दहा आलाय, ऊनच इतकंय. हे बाय काही नाही, रस वंतीवर जमता. एक बाटली रस आणू.